बढ़िया बढ़िया. Say hi to the vlog. सोना हाय कर, इथे हाय कर. आणि कुठे जातो? गुमी गुमी. सोना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि क्रिसमस आणि इयर एंडची सुट्ट्या चालू झाल्यात आणि आम्ही आज चाललो आहे नाशिकला. 2-3 दिवसाची शॉर्ट ट्रिप असणार आहे आमची. नाशिक पूर्ण फिरणार आहे आणि आता निघतोय. वाजलेत 9:30. बाहेर पडता थोडा लेट झाला आणि आम्हाला इथे चाकणचं पूर्ण ट्रॅफिक भेटलेलं आहे. एकदम बकवास ट्रॅफिक चाकणचं. थांबलोय नाश्त्यासाठी आकाश मिसळ हाऊस इथे. लास्ट टाइम नाशिकला जाताना जिथे थांबलो होतो तिथेच थांबलोय. आणि राजवीर पण उठलाय. लाल झालो. चला नाश्ता करून घेऊया आता पोटभर. किती वेळ केली? खूप 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 ताजा गेली. कुठे जाणार तू? तिथे नंतर जाऊया. अगोदर आम्ही इथे जायचं. तुला हां माम खाऊया ना. अगोदर माम खायचं आणि मग जायचं. लाईन लागलेली आहे आणि लाईनमध्ये थांबावं लागेल. गर्दी आहे बाहेर, पण टेस्ट चांगली आहे इथे. जागा भेटली. 1-2 मिनटं फक्त थांबावं लागलं आणि बसला इकडे चेअरवर. झालेला आहे नाश्ता. पोटभर खाल्लेला आहे. मिसळ, मेदूवडा, सँडविच, पायनॅपल ज्यूस. पाव काय काय पाव आहे? हत्तीवर बसणार? हत्तीवर? कोणत्या कारवर बसणार? हां ह्या कारवर बसणार का ना? आम्ही इकडे हे घेऊया. कसले? पेरी पे. हा घे. हे बॉइल्ड पहिले बॉइल्ड. चलो झालाय नाश्ता. आता निघूया इकडून डायरेक्टली हॉटेलवर. पोचलोय. ऑलमोस्ट पोचत आलोय. 15 शेवटचे 13 किलोमीटर राहिलंय आणि एक अर्धा तास दाखवतोय. काय पाहिजे? 13 किलोमीटरला अर्धा तास म्हणजे आय थिंक आतमध्ये थोडंसं ट्रॅफिक असणार आहे असं वाटतंय. फायनली पोचलोय आणि चेक इन केलंय. सिटीमध्ये घुसल्या ट्रॅफिक भेटलं थोडं आणि एक डायव्हर्जन क्रॉसिंग बंद असल्यामुळे थोडं डायव्हर्जन पण भेटलं. त्यामुळे कन्फ्युजन झालं. त्यामुळे थोडं 5 मिनटं वाढली. पण येस फायनली चेक इन केलं आहे आणि चांगलं आहे. ह्या साईडला विंडो आहे. व्ह्यू ठीकठाक आहे. त्यानंतर बेड हा सगळा सामान आम्ही इथे पसारा मांडलेला आहे. या साईडला चिप्स दिलेत, ओरिओ बिस्किट एक दिलं आहे, बॉर्बॉन दिलं आहे, 2 बनाना दिले आहेत, कुकीज दिलेले आहेत. बाकी TV बेसिक आणि कॉफी वगैरे आहे इथे. केटल दिलेलं आहे. सो येस ओव्हरऑल गुड. चांगलं आहे. जेवण आलेलं आहे. डोंबरच ऑर्डर केलं आहे आम्ही. पनीरचा एक स्टार्टर, दाल, जिरा राईस आणि इकडे काय सलाड. चलो सिम्पल एकदम. खाऊन पटकन निपटून टाकूया. ना तू खाणार? पनीर खाणार? हां रेडी होऊन चाललोय खाली आता. आणि ऑटो केलेली आहे. आम्ही गाडी घेऊन जात नाही कारण पार्किंग माहिती नाही आहे कुठे असणार आहे, काय असणार. प्लस गर्दी पण असते. आणि सगळ्यात पहिली जाणार आहे कालाराम मंदिरला आणि मग तिकडून जाणार आहे गोदाघाट, पंचवटी, म्हणजे तो जवळचा काय एरिया आहे तो. हां कोण काका? काका आहे. आलोय कालाराम मंदिरच्या इथे आणि या साईडला बघू शकता मंदिर आहे. बऱ्यापैकी गर्दी तर दिसते.
बघूयात, जाऊयात मंदिर. चपला काढून जाऊया ना. दर्शन घेऊन झालंय. गर्दी नव्हती, म्हणजे होती गर्दी पण एवढं नाही होती. लगेच झालं 2 मिनिटात. आणि मस्त छान मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. राम लक्ष्मण सीताची मूर्ती पण खूप छान मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे. आणि बसलो इथे, नंदी मस्ती करतोय. कालाराम मंदिर झालंय आणि आता सीता गुहा असं एक मंदिर, आय डोंट नो, आय थिंक मंदिरच आहे सीता गुहा म्हणून. सो तिथे चाललो आहे आता आम्ही. आणि एवढी मोठी लाईन आहे बऱ्यापैकी. आणि हे आहेत 5 वडाची झाडं ज्यावरून पंचवटी नाव असं पडलेलं आहे. सीता गुहामध्ये जाऊन आलेलो आहे आणि दर्शन पण घेऊन आलो आहे. एकदम बारीक गुहा आहे आणि रेंगाळत बसत जावं लागतं. नंदीने एकदम मस्त. नंदी कसा गेला तू आतमध्ये गेला ना, मस्त. आणि आता आम्ही चाललोय गोदा घाटला. आय थिंक आरती ऑलरेडी झालंय असं वाटतंय, पण बघू आज भेटली तर, नाहीतर मग उद्या आम्ही परत येणार आहे. राजवीर इकडे झोपला आहे आणि आम्ही जेवायला आलोय. खाली जेवण करूनच वर जाणार आहे. मग राजवीर उठल्यावर बरं होणार आहे. राजवीरला सूप मागवलं आहे अगोदर. आलोय रूमवर आणि जेवण केलं, स्टार्टर खाल्ले आणि वर आलो. चांगला होता आजचा दिवस. सगळ्यात पहिले आम्ही गेलो कालाराम मंदिरला, सुंदर मंदिर आहे. त्यानंतर आम्ही गेलो सीता गुहेला. ऑलमोस्ट 45 मिनिट्स तरी लागले ना, ऑलमोस्ट 40. जास्त वेळ लागला, पण वर्थ होतं. म्हणजे छोटी गुहा आहे एकदम, छोटी ॲज इन लेंथ वाईज छोटी आहे, पण एकदम बारीक आहे आणि चांगला फील येतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर गेलात तिथून आणि दर्शन घेतलं, खाली राम लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे खाली, आणि चांगलं वाटतं तुम्हाला दर्शन घेऊन तिथे. एका वेळी एक माणूस, ते पण एकदम म्हणजे बसून रेंगाळत तुम्हाला लिटरली जावं लागेल. सो तिथे आमचा 1 तास 1.25 तास गेला आणि कालाराम मंदिर 2 स्पॉट केले आम्ही. मग त्याच्यानंतर गोदाघाटला आलो आम्ही, पण आरती ऑलमोस्ट संपत आली होती. सो जस्ट आम्ही बघितले आणि जास्त फिरलो नाही आम्ही, मग आलो रिटर्न. सो उद्या प्लॅन आहे आमचा आरती करायचं. सो आम्ही लवकर जाणार आहे कारण गर्दी होते. 6:15 वाजता मोस्टली लोक यायला चालू होतात तिथे, आणि आय थिंक 6:45च्या दरम्यान आरती होते. ती दोन ठिकाणी आरती होते जवळच. सो येस, तिथे जाणार आहे. आणि आजचा दिवस चांगला होता, प्रवास पण चांगला झाला आणि फिरून पण चांगलं झालो. आम्ही एक चांगलं काम केलं की इथून आम्ही आमची कार नाही घेऊन गेलो, आम्ही रिक्षाने गेलो, कारण तिथे खूप गर्दी होती आणि लिटरली पार्किंगला शोधत बसावं लागलं असतं. ह्याची मला आयडिया होती की पार्किंग भेटणार नाही. सो येस, उद्याचा बघू काय जो काय प्लॅन असेल. सो फार सो गुड. चलो आजच्या दिवसासाठी रॅपअप करूया. चला, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.